काल ते असे बोलले की आमचं दैवत आहे ना, आमच्या दैवताबद्दल अशा पद्धतीने अपमान आम्ही सहन करणार नाही. भाजपची काय संदर्भातली भूमिका आहे? तुमच्यावरही त्यांनी तुमच्या आडनावावरून टीका केली. उद्धव ठाकरेजी यांना पहिला प्रश्न माझा आहे, ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 50 वेळा काँग्रेस पार्टीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बद्दलच्या टीका केल्या, अपमान केला. सत्तेमध्ये उद्धवजी राहिले मुख्यमंत्रीपद टिकवण्याकरता. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं नाही. काँग्रेसच्या भरोश्यावर त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं. त्यानंतर अनेक वेळा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पार्टी असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस पार्टीने केला, परवाही केला. त्यापूर्वी 50 वेळा राहुल गांधींनी केला. भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. परवा नाना पटोलेही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करताना बोलले. उद्धव ठाकरेमध्ये धमक असेल, खरं तर त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काही जर त्या ठिकाणी वाटतं तर उद्याच सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स, मी कालच सांगितलं होतं आज 11 वाजता प्रेस कॉन्फरन्सची वाट बघेल की आम्ही काँग्रेस पार्टीला सोडतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आम्ही अपमान सहन करणार नाही. धमक आहे का तर बोला, नाहीतर नुसते तोंडाच्या वाफा फेकू नका. आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. सोडा ना त्यांना, का सोडत नाही? बाहेर या ना. हा माझा सवाल उद्धव ठाकरेंना आहे. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, असंही चॅलेंज त्यांनी दिले. अहो, ज्या उद्धव ठाकरेंना कधी लोकसभा आणि विधानसभा लढता आली नाही, जनतेत एकतर निवडणूक उद्धव ठाकरे लढले का? बॅकडोर एंट्री केली आहे त्यांनी सभागृहामध्ये. ज्यांना निवडणुकीत माहीत नाही, ज्यांना विधानसभा लोकसभा कधी लढली नाही, जनतेमध्ये कधी मतं मागितले नाही, त्यांनी कशाला निवडणुकीच्या गोष्टी करता? खरं तर निवडणूक ज्या दिवशी येईल त्या दिवशी कळेल त्यांना काय परिस्थिती होईल. आणि त्यामुळं ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही त्यांनी निवडणुकीची गोष्ट करू नये. वेळेवर निवडणुका होणार आहे. लोकसभा 48 आम्ही जिंकणार आहोत आणि एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या समन्वयाने मोदीजीच्या नेतृत्वात 200 विधानसभा आम्ही जिंकणार आहोत. काही काळजी करू नका. तुमच्या आडनावावरनी त्यांनी टीका केली की मिंदे गटाला म्हणजे शिंदे गटाला 48 नव्हे तर किमान 52 तरी जागा द्या, आणि दुसरं म्हणजे 52 152 कुळं आली तरी आम्हाला उद्धव ठाकरेंना हलू शकणार नाही, असं सुद्धा त्यांनी चॅलेंज दिली. उद्धव ठाकरेजींनी माझ्या कुळाचा उल्लेख वारंवार करतात आहे. 3दा उल्लेख केला उद्धव ठाकरेजींनी. कधी 52 कुळे म्हटले, कधी 152 कुळे म्हटले. माझ्या कुळाचा उल्लेख केल्याने उद्धव ठाकरेचं फ्रस्ट्रेशन जात आहे, तर चांगलं आहे. दुसरं, आमचं कुळ हिंदुत्ववादी आहे. तुम्ही आपलं कुळ डुबवलं आहे. तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबाला उंची दिली, त्या कुळाला उंची दिली, ते कूळ तुम्ही डुबवलाय, कूळ डुबवलाय. तुम्ही गोष्टी करू नका. 52 कुळे आणि 152 कुळे किती तुम्ही जर चॅलेंज केले, शेवटी 13 कोटी जनता ठरवणार आहे. आणि त्यामुळं जरा आपल्या जे स्वातंत्र्य माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जरा त्यांच्या इतिहासाचा विचार करा, त्यांनी केलेल्या कामाचा विचार करा. आणि तुमचं कूळ तुम्ही डुबवत आहे, तुमच्या कूळ त्या ठिकाणी डुबताय. तुम्ही ठाकरे परिवाराचं नाव त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करताय, हे तुम्ही लक्षात घ्या. सावरकर प्रश्नावरती या ठिकाणी असं म्हणणं आहे की 2 पक्ष वेगवेगळे आहेत आणि 2 पक्षांचे विचारधारा वेगवेगळे आहेत. नाना पटोले असं म्हणाले की आमच्या या संदर्भामध्ये सावरकर हा विषय वेगळा आहे आणि 2 शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस हे 2 पक्ष वेगवेगळे आहेत. नाही, हे तर नौटंकी आहे ना. जनतेमध्ये जाहीर सभेत बोलायचं का मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. ठाकरेपणा दाखवायचा, दाखवण ठाकरेपणा. सोडा काँग्रेस पार्टी. रोज अपमान करतायत ना, रोज अपमान करताय बाबा, रोज अपमान करताय. राज्यातले नेते अपमान करताय, राहुल गांधीजी अपमान करताय. सोडा ना, ठाकरेपणा दाखवा जरा तुम्ही. या त्यातनं बाहेर. मानू तुम्हाला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी ठाकरेपणा दाखवला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध बोलले तेव्हा. तुम्ही ठाकरेपणा दाखवा जरा. अशा सभातनं वल्गना करू नका. कालच्या सभेत तुम्ही बोलले आहे. तुमच्यात धमक असेल, सोडा काँग्रेस आणि या बाहेर. संजय राऊत यांनी कालच्या राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर खोचक टीका केली आहे. सदू एकमेकांना अश्रू पुसायला भेटलं असं त्यांनी म्हटलं. संजय राऊतांना तर कोणी सिरियस घेत नाही, त्यामुळं त्यांच्यावर बोलणे काही मी योग्य नाही आहे. नौटंकी करतात आहे.
चोराला चोर करा, शावाला हुशार राहा. म्हणजे चोराला चोरी करायला लावतात, शावाला हुशार राहा लावतात. मग तुझ्याकडे चोरी होणार आहे आणि चोराला म्हणतात चोरी कर. अरे बाबा, तुम्ही ठरवा नाही काहीतरी. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारं तुम्हाला चालत नाही आहे. त्यांच्या भरोशावर तुम्ही 2.5 वर्ष खुर्चीवर होते. तुम्ही तेव्हाही सोडलं नाही. सभागृहात अपमान केला आहे, सभागृहाच्या बाहेर अपमान केला. तुम्ही खुर्ची टिकवण्याकरता, मुलाचं मंत्रिपद टिकवण्याकरता तुम्ही त्यांना त्यांच्या मांडीवर जाऊन बसले आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल सोडा ना, काँग्रेस पार्टी सोडा. आम्ही पूर्ण महाराष्ट्र, मी तुमचं अभिनंदन करेल. मी उद्धव ठाकरेचं अभिनंदन करेल, जाहीर अभिनंदन करेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला त्या ठिकाणी बाजूला केलं. मी जाहीरपणे उद्धव ठाकरेचं अभिनंदन करेल. नाही, भाजपचा संबंधच येत नाही आहे. तुम्ही एका भूमिकेवर आहे ना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला, सहन करणार नाही. तुम्ही सहन करतायत ना, म्हणून त्यांच्यासोबत आहे. तुम्ही रोज सहन करताय. तुम्ही हिंदुत्व सोडलं आहे, तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार सोडले आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आहात. तुम्ही जर धमक असेल तर निघा बाहेर. मी तुमचं अभिनंदन करेन. संजय राऊत म्हणतात आहे की भाजप डरपोक आहे आणि समोरासमोर येऊन लढा. तो फुसकी फटाका आहे संजय राऊत, त्यामुळे त्याच्याबद्दल काही मी बोलणार नाही. संजय राऊतांनी असंही म्हटलं की राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना या सगळ्या बाबतीत आम्ही आमची भूमिका मांडून समजावून सांगू. काय समजून सांगायचं आहे? तुमची भूमिका क्लिअर आहे ना. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्हाला मान्य नाही ना, करा ना, घ्या ना प्रेस कॉन्फरन्स, सोडा ना त्यांना. कशाला समजवू, कशाला काही करू? 50 वेळा अपमान केला, आता पण समजवलं नाही. 2.5 वर्षात 50 वेळा अपमान केला. 2.5 वर्षात काही राहुल गांधीची तुमची भेट झाली नाही? 2.5 वर्षात संजय राऊत राहुल गांधीला भेटले नाही आहे का? रोज मांडीला लावून बसताना रोज समजवत नाही का तुम्ही त्यांना? आता खोटारडेपणा पुन्हा. आम्ही त्याच्याकडे जाऊ, त्यांना समजवू, त्याच्याशी बसू. अरे किती दिवस महाराष्ट्र तुमचा ऐकणार आहे? कुणी ऐकणार नाही आहे. संभाजी महाराजांनी जाहीर केलाय, पक्ष काढलाय त्यांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी जो पक्ष काढलाय त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? भाजप त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. तिन्ही पक्ष एकत्रित येऊन आंदोलन करणार आहेत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधामध्ये. पण भाजप या संदर्भामध्ये काही आंदोलन करणार आहे का? कारण वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान जे आहे ते काँग्रेस करत आहेत. असं आहे, खासदारकी कशामुळे गेली? कोर्टाने त्यांना 2 वर्ष त्या ठिकाणी आरोपी ठरवला आहे आणि नियमाप्रमाणे 1951च्या नियमाप्रमाणे त्यांची 2 वर्ष खासदारकी केली. आणि एकाची गेली का? लालू प्रसाद यादवजीची गेली, जयललिताची गेली, आमच्या भाजपच्या एका खासदाराची गेली, अनेक लोकांच्या गेल्या आहेत. त्यामुळं त्यांनी स्टंटबाजी केली. त्यांनी कोर्टामध्ये येऊन जर माफी मागितली असती. काय झालं की काही मोदीजींनी केस टाकली होती का कोर्टामध्ये? मोदी समूह आणि एक ओबीसी या विषयाच्या आधारावर केस झाली. ओबीसी समाजाला, मोदी या समूहाला त्या ठिकाणी मोठी मान्यता आहे गुजरातमध्ये. आणि त्या समूहाला तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सरेआम पब्लिक समोर लाईव्ह मीडियामध्ये अपमानित केलं, म्हणून तुम्हाला सजा आली. आता तुम्ही त्याच्यानंतर तुमची स्टंटबाजी म्हणजे तुमची खासदारकी गेली. आता आंदोलन करून काय फायदा आहे? खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. काही सहानुभूती मिळत नाही आणि किती आंदोलन केले तरी काही होणार नाही. पण ओबीसी समाज राहुल गांधीला माफ करणार नाही, काँग्रेस पार्टीला माफ करणार नाही, राहुल गांधीला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तुम्ही ओबीसीची माफी मागावी अशी तुम्ही मागणी केली होती. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे की नीरव मोदी असेल किंवा ललित मोदी असतील यांनी सर्वसामान्यांचे पैसे जे आहेत ते बुडवलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोललं तर अपमान कसा होतो? ही केस नीरव मोदी, ललित मोदी, माननीय नरेंद्रभाई मोदीवर नव्हती. तुम्ही समजून घ्या. ही केस मोदी समुदायाबद्दल बोललं गेलं होतं आणि मोदी समुदाय मोठ्या प्रमाणात ओबीसीमध्ये पिछडा जातीमध्ये येतो आणि केस दुसऱ्याने केली. मोदी समूहामधील एका व्यक्तीने केली आहे, मोदीजींनी नाही केली आहे ही केस. आणि त्यामुळं मोदीजीच्या एका समूहाने केस केली आणि त्यांनी सांगितलं की मोदी समूहाला तुम्ही नीरवबद्दल बोला ना, काय बोलायचं तुम्ही बोला ना, त्याच्याबद्दल काय बोलायचं ललितबद्दल. पण तुम्ही डायरेक्ट मोदी समूहाबद्दल त्या ठिकाणी विधान केलं, म्हणून कोर्टाने तुम्हाला दोषी ठरवलं आहे. तुम्ही दोषी आहात आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ओबीसीचा अपमान केला आहे. म्हणून महाराष्ट्रात तुम्हाला मात्र फिरू देणार नाही आम्ही. हिंदी में उद्धव ठाकरे ने कल जिस तरह से कहा सावरकर के बारे में कांग्रेस ने अपनी बातें जो है वो पीछे लेनी चाहिए और सावरकर के बारे में फिर भी अनाप शनाप बातें जो है वो सुनी नहीं जाएगी. इस बारे में उद्धव ठाकरे का संजय राउत ने भी कहा. उद्धव ठाकरे, संजय राउत जी नौटंकी कर रहे हैं. जब उद्धव ठाकरे महाविकास आघाड़ी में गए भारतीय जनता पार्टी को छोड़कर, तब उद्धव ठाकरे जी जब सीएम बने उसके बाद राहुल गांधी जी ने बार बार सरेआम स्वातंत्र्यवीर सावरकर जी का अपमान किया.
महाराष्ट्र में भी किया, भारत जोड़ो यात्रा में, दिल्ली में भी किया, सब तरफ किया। और जब वो अपमान कर रहे थे, बार बार आलोचना कर रहे थे, तब उद्धव ठाकरे कुछ नहीं बोल रहे थे, क्योंकि उनका चीफ मिनिस्टर, उनका बेटा मिनिस्टर, ये उनको चाहिए था, तब उन्होंने छोड़ा नहीं। अब जब वो सत्ता से गए, तब जाके रास्ते पे आके बोल रहे हैं कि हम ये सहन नहीं करेंगे स्वतंत्रवीर सावरकर जी का अपमान। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने समय जब स्वतंत्रवीर सावरकर का अपमान हो रहा था, तो हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने सीधी भूमिका ली थी कांग्रेस के बारे में। और मेरा कहना उद्धव ठाकरे जी को ऐसा है, अगर आप पे धमक है, आप में धमक है, कल 11 बजे आप कांग्रेस पार्टी के साथ बाजू हो जाइए। ये नौटंकी मत करिए, हमको समझाएंगे क्या 2.5 साल में आपकी कोई बात नहीं हुई राहुल गांधी से? आपकी तो रोज चर्चा होती है ना, उनके पास ही जाके बैठे ना आप। तो अगर आप में धमक है, कल 11 बजे आप कांग्रेस पार्टी छोड़िए, जो स्वतंत्रवीर सावरकर का अपमान करती है। मैं आपको खुले रूप से आपका अभिनंदन करूंगा, भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष करके आपका अभिनंदन करूंगा, खुले रूप से करूंगा। आंदोलन जो शुरू है, आंदोलन शुरू रहेगा जिस तरह से आंदोलन जारी था राहुल गांधी के खिलाफ ओबीसी के मुद्दे पर। देखिए, राहुल गांधी जी का जो मुद्दा है, ये कोर्ट ने उनको सजा दी है, और कोर्ट में कोई मोदी जी नहीं गए, नरेंद्र मोदी जी कोर्ट में गए क्या? जो वडेट्टीवार कहते हैं नीरव मोदी, ललित मोदी, इनके नाम लेकर क्या बोलना है बोलिए ना। आपने जो सभा में राहुल गांधी जी ने मोदी समुदाय जो पिछड़ा जाति में आता है और बड़ा समाज है गुजरात में, उसके ऊपर टिकना की, ओबीसी समाज पर टीका की है। अब ओबीसी समाज पर जब टीका की, तब कोर्ट ने आपको सजा दी, और नियम से आपको, घटनात्मक नियम से आपको निलंबित होना पड़ा। अब इसमें हमारी क्या गलती है? हमारी गलती है क्या? तुम कुछ भी बोलेंगे, मोदी सब को गाली देंगे, ओबीसी समाज को गाली देंगे? महाराष्ट्र में राहुल गांधी को हम ओबीसी समाज घूमने नहीं देगा। ओबीसी का अपमान किया राहुल गांधी जी ने। आपको चैलेंज दिया है कि भाजपा ने चुनाव लेकर दिखाया, और आपके सरनेम के ऊपर टिप्पणी भी की उन्होंने। देखिए, मेरे कुल का उद्धार लेकर, कभी 52 कुले कहते हैं, कभी 152 कुले कहते हैं, मेरे कुल का उद्धार लेकर अगर उद्धव ठाकरे जी को समाधान होता है, उनको अच्छा लगता है, उनके हार्ट की शांति होती है, तो नक्की मेरे कुल का उद्धार करिए। लेकिन मैं आपको, जो चुनाव की बात रही, मेरे कुल की बात रही, मैं आपको दावे के साथ और चैलेंज करता हूँ, उद्धव जी कभी आप चुनाव लड़े, कभी कोई विधानसभा लड़े? चुनाव की बात आप करते हैं, आपको शोभा आता है बात करना? आप कभी चुनाव लड़े नहीं, लोकसभा लड़े नहीं, विधानसभा लड़े नहीं, आप बैकडोर एंट्री करके हाउस में आए हैं। कभी चुनाव लड़के दिखाइए ना, कभी चुनाव लड़के दिखाइए, बाद में चुनाव की बात करिए। चुनाव समय पे होंगे। हमारे मोदी जी के नेतृत्व में हम महाराष्ट्र में 48 सीट जीतेंगे। एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस जी के समन्वय से हम काम करेंगे, और महाराष्ट्र में 288 से 200 एमएलए हम जीतेंगे। दोनों के साथ एकनाथ जी, देवेंद्र जी ठहराएंगे। मैं दावे के साथ कहता हूँ, उद्धव जी आप जरा चुनाव लड़िए, तब हम देखेंगे कि चुनाव की क्या बात होती है। आपको चुनाव के बारे में बोलने का अधिकार नहीं है। पण जर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तर तुम्ही साथ घालणार का, परत एकत्र येणार? नाही, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, एवढंच बोलेल। उद्धव ठाकरेजींनी जर उद्या काँग्रेसला बाजूला केलं, तर मी त्यांचं जाहीर अभिनंदन करेल। काल गडकरी साहेब म्हणाले की ज्यांना मला मत द्यायचं ते द्या, मी माझं काम करत असतो, मी कोणाला लोणी लावणार नाही, माननीय नितीनजी नेहमी असे म्हणतात, आजच म्हणत नाही, की जेव्हा एखादा व्यक्ती काम करतो तो जात धर्म पंथाच्या आधारावर मोठा होत नाही। नितीनजीनं असं म्हटलं, शेवटी आम्ही तुमच्याकडे जेव्हा मत मागायला येतो, मताचं कर्ज मागायला येतो, तेव्हा आम्ही आमचं काम पाहून तुम्ही मतदान करा। शेवटी मतदाराचा अधिकार असतो। नितीनजीचा बोलण्याचं तात्पर्य असं असतं की मतदार हे निर्णय घेत असतात। मतदाराला आपण किती टॅक्री विनंती केली, मतदारांना ठरवून नाही द्यायचं, काय करणार? आणि त्यामुळं त्यांचा स्पष्ट जात धर्म पंथाच्या आधारावर कोणी राजकारण करू नये, आणि जर आम्ही काम केलं असू तर आम्हाला मत दिलं पाहिजे, असं त्यांचं मत आहे। हेच हिंदी सांगा था, ये हिंदी में बताइए। नितिन गडकरी जिस तरह से कल बोले कि वोट देना है तो दो, नहीं तो मेरी इच्छा नहीं है इस तरह से फिर इलेक्शन में आगे आने। देखिए, लोग जात धर्म पंथ की राजनीति करके आलोचना करते हैं, और उनका कहना हमेशा होता है, नितिन जी का, उनका जीवन मैंने देखा है, जात धर्म पंथ के आधार पर कभी नितिन जी ने वोट नहीं मांगे। वो इतने बड़े पोस्ट पर गए, राष्ट्रीय अध्यक्ष बने, आज नेशनल हमारे लीडर है, कभी उन्होंने जात की राजनीति नहीं की। तो वो बार बार कहते हैं कि जात पात की राजनीति ना करें, हम विकास काम करते हैं, दिया हुआ वोटों का कर्जा ईमानदारी से काम करके आपको वापस करते हैं।
तो मतदाताओं ने विचार करना चाहिए किसको वोट देना चाहिए। गलत वोट विकास के आड़े आ सकता है, गलत वोट देश की प्रगति को रोक सकता है, ये नितिन जी ने कहा है। थँक्यू सर.